हिंगोलीत उद्धव ठाकरेंची तोफ धडकणार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या भूकंपाचे केंद्र आता हिंगोली बनले आहे. हिंगोलीत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. पण यंदाचा हा दौरा आणि होणारी सभा अत्यंत वादळी ठरणार आहे. कारण ज्या हिंगोलीने उद्धव ठाकरेंना भरभरून प्रेम दिले, त्याच हिंगोलीत आता ठाकरेंना लागोपाठ मोठे धक्के बसले आहेत. इतिहास साक्षी आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ कळमनुरीत भव्य सभा घेतली होती. जनसागर उसळला होता, पण पदरी आले ते अपयश. त्यानंतर राजकीय समीकरणे अशी बदलली की आधी संतोष टारफे आणि पाठोपाठ अजित मगर यांनी ठाकरेची साथ सोडली. पण खरा मोठा धक्का तर नुकताच बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांना हिंगोलीकरांनी मोठ्या मताधिक्याने निवडून संसदेत पाठवले ते खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही आता ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत आष्टीकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लागोपाठचे बंड, नेत्यांची गळती आणि हक्काच्या खासदाराने दिलेला दगा या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंगोलीच्या मैदानात उतरणार आहेत. संपूर्ण हिंगोलीकरांचे आणि महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले आहे. आता या सभेत उद्धव ठाकरे काय संबोधित करणार? ते विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी बंडखोरांवर आसूड ओढणार की सहकाऱ्यांच्या पाठबळासाठी शिवसैनिकांना भावनिक साथ घालणार? नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडखोरीवर सामनातून झालेल्या हल्ल्यानंतर आता थेट जाहीर सभेतून उद्धव ठाकरे काय तोफ डागणार? हिंगोलीचा हा ढासळणारा गड वाचवण्यासाठी ठाकरेचा नवा मास्टर प्लॅन काय असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे हिंगोलीच्या या महासभेत मिळणार आहेत. हिंगोलीच्या जनतेच्या मनात नेमके काय सुरू आहे आणि ठाकरे या आव्हानाला कसे सामोरे जातात याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.